श्री स्वामी समर्थ मंडळी, तुमच्या घरात अन्नपूर्णा देवी आहे का? आणि असेल तर ती तांदूळ किंवा गव्हाच्याच राशीवरती का ठेवली जाते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नसेल केला तर चला तर मग आपण याबद्दलची कथा ऐकूयात. अन्नपूर्णा म्हणजे अन्नाची देवी, जी आपल्या घरात कधीही अन्नाची कमी होऊ देत नाही. यामागे एक सुंदर असं गूढ आणि एक सुंदर कथा. एक वेळची गोष्ट आहे. कैलास पर्वतावर भगवान शिव ध्यानात मग्न होते. ते शांतपणे हे सगळं जग माया आहे आणि अन्नाचं काहीही महत्त्व नाही असे म्हणाले. हे एक शब्द ऐकून देवी पार्वती काहीही बोलल्या नाहीत. पण त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला, जर अन्न माया आहे तर ते नाहीसं झालं तर काय होईल असं? आणि पुढच्या क्षणी संपूर्ण पृथ्वीवरून अन्नच गायब झालं. लोक उपाशी राहू लागले. दुष्काळ पडला, यज्ञ थांबले, प्रार्थना थांबल्या. देवसुद्धा अन्नासाठी व्याकुळ झाले. आणि मग पहिल्यांदाच महादेवांना सुद्धा भूक जाणवली. ते ध्यानातून बाहेर आले आणि त्यांना जाणवलं, अन्न माया नाही तर अन्न म्हणजे एक जीवन आहे. ती निघाले भिक्षा मागायला आणि काशीच्या पवित्र भूमीमध्ये एक दिव्य स्त्री अन्न वाटत होती. हातात भाताचं भांडं, चेहऱ्यावर आईसारखी माया. ती होती अन्नपूर्णा. शिव तिच्यासमोर आले, डोकं खाली, हात पुढे. मला भिक्षा द्या. अन्नपूर्णा देवीने हसत स्वतःच्या हाताने अन्न दिले. त्या एका घासात पूर्ण सत्य होतं. शिवांनी डोळे मिटले आणि मान्य केलं, अन्न हे शेवटी शिवांनी सुद्धा मान्य केलं की अन्न हेच ब्रह्म आहे, अन्नाशिवाय जीवन नाही. म्हणूनच आपल्या घरात अन्नपूर्णा देवी तांदूळ किंवा गव्हाच्या राशीवर ठेवली जाते. पहिलं म्हणजे अन्नाचा सन्मान म्हणून, आणि दुसरं म्हणजे घरात कधीही अन्नाची कमतरता होऊ नये म्हणून. यामध्ये असं सुद्धा मानलं जातं की धान्य म्हणजे समृद्धीचं प्रतीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी म्हणून अन्नपूर्णा ही तांदळाच्या राशीवरती ठेवली जाते. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्न कधीही वाया घालवू नका, कारण एका वाटीत फक्त धान्य नसतं तर ती आपल्या घराच्या सुखसमृद्धीची ओळख असते. जिथे अन्नाचा सन्मान होतो तिथे अन्नपूर्णा वास करतेच.